त्या हत्तीला तुम्ही तुमच्या मुलाच्या हातापायी तुम्ही घेऊन जाताय। या सरकारला 2 वर्ष हत्ती मेला, पाळीव हत्ती 1000 गोशाळा जर जैन समाज जर सांभाळत असेल तर एक हत्ती आम्हाला सांभाळायची काय मोठी गोष्ट नाही, पण जेणेकरून त्यांना हे काय दाखवायचं आहे की त्यांना इथं हत्ती घेऊन जायचं आहे, त्यामुळे तरी काही कारणे दाखवून। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर परवा एक न्यूज दाखवली की आसाममधून हे 2 हत्ती तिकडं वनतरामध्ये नेले। मग तुम्ही आसामसारखा हा थंड हवेचं ठिकाण आहे आणि वनतरा तुम्ही गुजरात बघितला तर उष्ण कटिबंध, मग तुम्ही एखादी उष्ण कटिबंधमध्ये तुम्ही प्राणी हलवता याचा काय फायदा? आम्ही इतकी जवळपास जे 50,000 जनता आले, आम्ही इतकंच फक्त निषेध करतोय की आमची हत्तीनी जी आहे जवळपास 40 वर्षापासून नांदणी मठामध्ये आहे आणि ते जैन धर्माचे स्थान आहे, म्हणजे आपल्या हत्तीने पूर्वीपासून आमच्या यामध्ये आहे, तर त्या हत्तीने आम्हाला इथं पूर्वत आपल्या नांदणी मठामध्ये जसं घेऊन गेलेलं आहे तसं त्याप्रमाणे आणून सोडा, बाकी आमची काय नाही। पण तुम्ही आता बघला ज्योतिबाचा तिथं असेल तिथे पण तुम्ही नोटीसला ते हत्ती असू देत किंवा घोडा असू देत। परत दुसरी गोष्ट शेडबाळ कर्नाटक तिथले मठ असू दे, कर्नाटकमधील काड सिद्धेश्वर मठ असू दे तिथेही तुमच्या नोटीस आहे, जेणेकरून ज्या मठ आहे तिथून तुम्ही हत्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय। हा धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे। मानकापूर कर्नाटकहून आले, तर तुम्ही बघताय हा कोल्हापूरचा आजचा मोर्चा जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळे समाजातले लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले, काय भावना आहे तुमच्या? मला काय म्हणजे सगळ्या जाती धर्माला हे सगळं मान्य आहे की चुकीचं केलं अंबानीनं, म्हणजे अंबानीने चुकीचं केलं असं सगळ्यांना पटल्यामुळे ही सगळी म्हणजे सगळ्या जाती धर्माची सगळी लोक इथं जमा झाले। का जमा झाल्यात? म्हणजे सरकार अन्यायच कराल ना, अंबानी अन्यायच कराल ना। आता तुम्ही ज्योतिबाचा हत्ती घेऊन गेला, 2 वर्ष तुम्ही पाळायला तुम्हाला चाललं नाही। या सरकारला 2 वर्ष हत्ती मेला, पाळीव हत्ती म्हणजे काय? मग पाळीव हत्ती घेऊन जाऊन तुम्ही जंगलात सोडणार आहात? पाळीव हत्ती तुम्हाला जंगलात जातोय काय? वायू माणसाला हे झालेला आहे। गावात केरळमध्ये केरळमध्ये जावा तुम्ही घेऊन या, तिकडे त्या जंगलात हत्ती भरपूर आहेत, घेऊन या हे करा की तुमच्या जंगलात सोडा की अंबानीच्या जंगलात। जैन समाजाचं काय नाही, जैन समाज असू दे किंवा त्या आपल्या तालुक्याचा हत्ती असू दे किंवा पाळीव हत्ती तुम्ही काय घेऊन जाताय? कोल्हापूरचाच का? कोल्हापूरचाच का? कोल्हापूर जिल्ह्याचाच का किंवा कर्नाटक जिल्ह्याचाच का? आणि किती वर्ष 33 वर्ष आमच्याकडे जो राहिलेला आहे। माझं नाव उदय नांदणी मठामध्ये गेली 35 ते 40 वर्ष झालं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नांदणी मठाला 700 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे की तिथं हत्ती पूर्वीपासून आहे, हे आत्ताच हत्ती आणले आणि तिथं पाळलं गेलेलं आहे असं नाही, तर 700 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे तिथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो हत्ती जो आहे तो नुसतं जैन समाजाचा नाही आहे, तर सर्व धर्मियांचा तो एक याचा म्हणजे लाडका श्रद्धास्थान आहे ते। आणि जे नांदणी मठ जे आहे ते सर्वसाधारण 750 ते 850 गावांचं ते नेतृत्व करणारं एक संस्थान आहे ते, 1-2 गावाचं संस्थान नाही आहे ते, 750 ते 800 गावांचं नेतृत्व करणारं ते एक संस्थान आहे। ते संस्थानाला 750 वर्षाचं एक इतिहास आहे, त्याचा परंपरा आहे, तिथे हत्ती पूर्वीपासून पाळले गेलेले आहे। आणि तुम्ही जे हत्ती नेताय ते आता चंदगडच्या अभयारण्यामध्ये हत्ती आहेत, शेतकऱ्यांना त्या हत्तींचा प्रादुर्भाव आहे, तुम्ही त्या हत्ती का नेत नाही? तुम्ही पाळीव हत्ती जे नेताय किंवा ज्या लोकांचं त्या हत्तीशी नाळ जुळलेले तेच हत्ती तुम्ही का नेताय? जंगलातून आणा ना तुम्ही, तुम्हाला हत्ती तुमच्या जंगलात पाहिजे आहेत ना, तर तिथून जे त्रास शेतकऱ्यांना जे त्रास देणारे हत्ती आहेत ते तुम्ही अवश्य ना, त्याला शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही, ग्रामीण जनतेचा विरोध होणार नाही, शहरी जनतेचा विरोध होणार नाही, किंवा कुठल्याही संस्थानाचाही विरोध होणार नाही। पण तुम्ही एखाद्या मुलाला ज्या मुलाप्रमाणे हत्ती ज्या संस्थानं सांभाळलेला आहे त्या हत्तीला तुम्ही तुमच्या मुलाच्या हातापायी तुम्ही घेऊन जाताय, हे पूर्णपणे चुकीचं आहे। जेव्हा हत्तीने गेली तेव्हा महाराजांच्या डोळ्यातही अश्रू होते आणि हत्तीच्याही डोळ्यामध्ये अश्रू होते। जे हत्ती ज्या बाजारामधून फिरत असताना कुठल्याही त्या व्यक्तीला असू दे किंवा फळ असू दे, भाजीपाला असू दे, त्याला धक्का न लावता तो त्यातून जात असतो। ज्या ह्याचं तुम्हाला पाहिजे असेल, एखाद्याचं फळ पाहिजे असेल तर तो फक्त त्या ठिकाणी सोंड घेऊन जातो, स्वतःहून घेत नाही।
तर तो व्यापारी त्या सौंदर्यामध्ये तो फळ असू दे भाजीपाला असू दे दिल्यानंतरच तो हत्ती घेतो. मग असं असताना तुम्ही तोच हत्ती तुम्हाला का पाहिजे? एक संस्थांचे तुम्हाला हत्ती का पाहिजे? पेटानं आता तुमचा सर्वे केला, जो सर्वे केला ज्या वेळेला तो हत्ती बाहेर इतर राज्यामध्ये नेला होता, तो आणल्यानंतर ज्या वेळेला तो हत्ती थोडासा हे झाला होता त्याच वेळेला तुमचा पेटाचा सर्वे येतो आणि सर्वे करून आता ज्या वेळेला तुम्ही नेला त्यावेळेला ते हत्ती व्यवस्थित होता ना, तर काही अडचण होती त्यामध्ये. तुम्ही जवळपास 48 ते 50 तास तुम्ही प्रवास करून तो हत्ती नेला. मग त्या प्रवासामध्ये एखादं जनावर जर न्यायचं झालं तर सर्वजण 3 ते 4 तास प्रवास केल्यानंतर ते जनावर खाली उतरून त्याचं पाय मोकळे केलं जातं आणि तुम्ही कंटिन्यू 50 तास तुम्ही त्याचा प्रवास करून न्याला. म्हणजे तुम्ही हत्ती इथून नेल्यानंतरच त्या हत्तीला दुखापत झालेली आहे, त्याला त्रास झालेला आहे. आमचं असं ठाम मत आहे. आता हा लढा जोपर्यंत हत्ती वापस येते तोपर्यंत चालू राहील. तोपर्यंत हा चालू राहणार आहे आणि सर्व धर्मीयचा लढा आहे, कुठल्या एका समाजाचा नाही आहे, सर्व धर्माचा हा लढा आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं की अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप कोल्हापूरकरांनी लावलाय की ज्या प्रकारे हत्तीला गुजरातला घेऊन गेले आणि जो आज सकाळी वंताराने व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये सांगितलंय की हत्तीच्या पायाला इजा झाली, तर त्या प्रवासादरम्यान त्या हत्तीला इजा झाली आणि कुणाचाही नांद करा पण कोल्हापूरकरांचा नांद तुम्ही करू नका, असंच या इथे झालेल्या चर्चेतून आपल्या लक्षात आलं. धन्यवाद.